नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजकाल पांढरे डाग, सोरायसिस आणि इतर त्वचा रोगांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. या आजारांचा परिणाम केवळ त्वचेपुरता मर्यादित राहत नाही, तर अनेक रुग्ण मानसिक तणाव, आत्मविश्वास कमी होणं, नैराश्य, सामाजिक भीती आणि भावनिक अस्थिरता यांनाही सामोरं जातात. अशा हजारो रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरलेल्या स्किन हिल सोल्युशनच्या संस्थापक आयुर्वेद त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नेहा डोणगावकर आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, खूप अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि जनजागृतीचा प्रभाव कमी असल्यामुळे अनेकांना याबद्दलची खूप अपुरी माहिती आहे. तर सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं आहे, इतक्या वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामध्ये जवळपास 32,000पेक्षा जास्त रुग्णांना तुम्ही हाताळलेला आहेत, योग्य उपचार पद्धती केलेल्या आहेत. तर या 35 वर्षाच्या आयुर्वेद आणि त्वचारोग उपचारांच्या तुमच्या प्रवासाबद्दल सांगा. आता हा जो प्रवास आहे 35 वर्षाचा, तो अतिशय चॅलेंजिंग ठरला माझ्यासाठी. आणि चॅलेंजिंग याच्यासाठी की ह्याच्यामध्ये फक्त त्वचारोग नसून त्याच्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी पण आहे. आणि बऱ्याचदा जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा पहिल्यांदा त्यांनी अनेक उपचार केलेले असतात आणि त्या उपचारामध्ये त्याला नैराश्यच हाताशी आलेलं असतं आणि सगळ्यांनी सांगितलेलं असतं की आता आम्ही ट्रीटमेंट केली, हा काही बरा होत नाही. आणि बरा होत नाही हा कन्सेप्ट जेव्हा डोक्यात घेऊन रुग्ण स्किन हिल सोल्युशनची पायरी चढतो तेव्हा तो कशा अवस्थेत असतो याची तुम्ही कल्पना करू शकता. तर असा जो पेशंट असतो तेव्हा तू बरा होणार आहेस हे वाक्यसुद्धा आम्हाला अतिशय जबाबदारीने त्याला सांगावं लागतं. आणि त्याला ट्रीटमेंटसोबत जे आपण म्हणतो की मानसिक त्याचं संतुलन पण व्यवस्थित राहणं, त्याचा जो डिप्रेस झालेला स्वभाव असतो त्याला त्यातून वर काढणं, पॉझिटिव्हिटीकडे नेणं आणि मेडिसिननी त्याला दुरुस्त करणं, हे इतकं सोपं नाही आहे, खूप चॅलेंजिंग आहे. आणि जेव्हा सगळं जग असं म्हणत असतं की हा बरा होत नाही, तेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून त्यांना परत त्यांच्या चांगल्या आयुष्याकडे नेणं हा एक माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज होतं. आणि त्याच्यामधूनच स्किन हिल सोल्युशन हे विजन तयार झालं. आणि जेव्हा स्किन हिल सोल्युशननी हे विजन घेऊन कार्य करायला सुरुवात केली तेव्हा फक्त मेडिसिनच नाही, इफेक्टिव्ह मेडिसिनच नाही, तर आपण ज्याला म्हणू की 360 डिग्रीचा अप्रोच, म्हणजे त्या रुग्णाच्या जीवनामध्ये काय काय कमी आहे ज्याच्यामुळे हा आजार वाढतोय, मग त्याच्यामध्ये त्याचं मानसिक संतुलन, त्याला कुठला एखादा ट्रॉमा आहे का, त्याचं न्यूट्रिशनल जे डाएट आहे ते योग्य आहे का, ते नसेल तर त्याला ते न्यूट्रिशनल सप्लिमेंट प्रोव्हाइड करणं, मेडिसिन देणं, त्याच्या सायकियाट्रिस्टची एक टीम की जी त्याच्याकडे बघते आणि त्याचं मानसिक जे संतुलन चांगलं असायला पाहिजे आणि त्यांनी त्यातून वर यायला पाहिजे की मी ह्या आजारातून बराच होणार आहे. बरोबर. त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आणि न्यूट्रिशनिस्टचं डाएटसाठी काउन्सिलिंग, तर हे सगळं घेऊन आम्ही रुग्णाला दुरुस्त करतो. तर हा अप्रोच घेऊन आत्ता आमची टीम इतकी मोठी झाली आहे की आपण जसं म्हणतो ना की हम चलते गए और कारवा बनता गया, तसं आता स्किन हिल सोल्युशन आहे. बरं, एकंदरीत काय आहे तर त्वचेच्या रोगांशी सामना करताना केवळ फक्त स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही कार्य करत नाही, तर एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून देखील एकीकडे तुम्हाला काम करावं लागतं, त्यांच्या मानसिक स्थैर्याचा देखील तुम्हाला विचार करावा लागतोय. पण डॉक्टर, सध्या बघायला गेलात ना तर त्वचा रोगांचं प्रमाण खूप वाढलेलं बघायला मिळतंय, त्याचं नेमकं कारण काय आहे? सध्या जे त्वचा रोगाचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामध्ये एकतर आत्ताची जी लाईफस्टाईल आहे ती खूपच वेगळी आहे. त्या लाईफस्टाईलमध्ये पुरेशी झोप नाही, खाण्याच्या पदार्थांची इतकी रेलचेल झाली आहे की फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की आंबा फक्त आधी उन्हाळ्यातच मिळायचा, पण आता कायम वर्षभर आंब्याचा रस लोक खाऊ शकतात. तर त्या ऋतूनुसार ते असात्म्य आहार घेतात जे त्या ऋतूमध्ये घ्यायला नाही पाहिजे. जसं निसर्गाने बनवलंय त्या पद्धतीने ती फळं त्या ऋतूमध्येच येतात, तर त्याचं सेवन इतर ऋतूमध्ये नको करायला, जे आता वारंवार घडतंय. आणि त्याच्यामध्ये बाहेरचं जंक फूड खाणं, झोप कमी असणं, 1 वाजेपर्यंत मोबाईलशी खेळत बसणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्वचा रोगाचं प्रमाण खूप वाढतंय. बरोबर. जे की आयुर्वेदाने प्राचीन काळात ठरवून दिले की तुम्ही तुमचं आरोग्य कसं स्वस्थ ठेवावं, त्याच्यासाठी एक स्वस्थवृत्त नावाचा स्वतंत्र विभाग होता. तर त्याच्यामध्ये योगा, प्राणायाम, आहार ऋतूनुसार करणे आणि पुरेशी झोप
ह्या सगळ्यांची काळजी घेतली जायची. तसं चित्र आता दिसत नाही, त्याच्यामुळे त्वचारोग खूप वाढतात. बरोबर. आहार आणि विहार दोन्ही गोष्टी जेव्हा संतुलन असतं त्याचं योग्य, त्यावेळेस आपल्याला कोणताच आजार होणार नाही हे आयुर्वेदात आपल्याला आधीच सांगितलेलं. आणि सध्या तेच झालेलं आहे की जीवनशैलीमध्ये इतके बदल घडलेले आहेत त्याच्यामुळे त्वचेचे रोग देखील तितकेच वाढलेले आहेत. पण डॉक्टर, काय होतं माहितीये, सध्या त्वचेच्या रोगांवर कितीही उपचार केले, वारंवार उपचार केले, तरी देखील हे जे रोग आहेत ते पूर्णपणे बरे होत नाहीयेत. त्यामागचं नेमकं कारण काय? त्वचारोग हे पूर्णपणे बरे होत नाही हे अगदीच खरं आहे, याच्यामध्ये तर दुमतच नाही. पण त्वचारोग बरे का होत नाही याची पॅथोफिजिओलॉजी रुग्णांना माहितीच नसते. की आपल्या त्वचेवर जेव्हा कुठलाही आजार उद्भवतो त्याच्या आधी तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस झालेले असतात. आयुर्वेदानुसार ह्याच्यामध्ये तुमचं त्रिदोषाचं संतुलन बिघडलेलं असतं. आणि जर आपण मॉडर्न थेरपी, मॉडर्न शास्त्र जरी लक्षात घेतलं तर त्याच्यानुसार सुद्धा शरीरामध्ये खूप टॉक्झिन्स तयार झालेले असतात, शरीरामध्ये ॲटोइम्युनिटी वाढलेली असते. तर अशा वेळेस ते सगळं होऊन नंतर त्वचेवर ते आजार येतात. तर त्या सगळ्याचं करेक्शन केल्याशिवाय त्वचारोग दुरुस्त होत नाही. आणि मी इथे हे महत्त्वाचा एक मुद्दा सांगू इच्छिते की जनरली रुग्ण हा प्रथम ॲलोपॅथी ट्रीटमेंटकडे वळतो. तर त्या ॲलोपॅथी ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही आजाराचा परिपूर्ण उपचार नसतो, त्याच्यामध्ये तात्पुरता इलाज केला जातो. त्याच्यामुळे तो आजार अजूनच वाढतो आणि त्याला दुरुस्त व्हायला वेळ लागतो. तो तात्पुरता त्याचा प्रभाव दिसतो, पण त्यानंतर पुन्हा तो उद्भवतोच. हे तर 100% मुळापासून तो नष्ट होतच नाही आपल्या ॲलोपॅथीमध्ये. डॉक्टर, आजवर तुम्ही अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे. आपण प्रेक्षकांना त्या संदर्भात सांगूया. प्रेक्षक हो, काही रुग्ण त्वचेच्या रोगाने बरीच वर्ष त्रस्त होते, अनेक डॉक्टरांकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली पण त्यांना त्यांचा काहीही फरक झालेला नाहीये. अशा रुग्णांनी डॉक्टर नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली स्किन हिल सोल्युशन्स मध्ये उपचार घेतले आणि त्यांना अगदी महिन्याभरातच खूप फरक जाणवलेला आहे. पहा. माझे नाव सुनीता, मी राहणार डहाणू, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, महाराष्ट्रामध्ये. बघा, माझे ना ओठाला असं खूप विटिलिगो झालेला होता, पूर्ण असा गोल गोल. मी खूप ट्रीटमेंट केली, भरपूर दवाखान्यात गेले, गुजरातला गेली, सुरतला, आमच्या तिकडे डहाणूला. पण जेव्हा मी मॅडमची, डोणगावकर मॅडमची युट्यूबला जेव्हा न्यूज बघितली तेव्हा मी इथे व्हिजिट दिली. तेव्हापासून माझे हे म्हणजे वाढायचं पूर्णपणे थांबलं आणि माझ्या 6 महिन्यात पूर्ण कलर आला. आता माझं फक्त इथे थोडंच बाकी राहिले. आता हे पण 2-3 महिन्यात माझं कव्हर होईल. आणि जर आपल्याकडे पैसे नसतील तर आधीमध्ये समजा मी 1-2 महिने गॅप दिला पण तरी माझं अजिबात वाढलं नाही. आणि मी आधी एका दवाखान्यात गेलेले डहाणूला, तिथल्या डॉक्टरांनी मला सांगितलं की ओठाचं कधीच बरं होत नाही, त्याच्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते. परंतु ज्यावेळेस मी इथे दादरला व्हिजिट द्यायला आली मॅडमकडे, तेव्हा मॅडमने मला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि माझं वाढायचं पूर्णपणे थांबलं. आणि मी खूप म्हणजे आनंदाने 1 महिन्यातच माझ्या लगेच फरक आला. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आता आहे. खुमदाबाद से शेख तौसीफ. मैंने एक पेशेंट यहाँ लेकर आया था, 10 साल का लड़का है, मेरा रिश्तेदार है. और मैंने उसको एक विटिलिगो का एक सफ़ेद दाग की प्रॉब्लम हो गई थी. तो मैंने उसको 2 महीने हमने दूसरे हॉस्पिटल में बताया तो वहाँ से हमको फ़र्क नहीं पड़ा. एक दिन मैं ऐसी रील देख रहा था, मैंने रील देखते थे, मैंने नेहा डोनगावकर बोल के मैडम का एक रील देखा और वो आयुर्वेदिक इलाज करते. तो वो मैंने रील देखने के बाद में नेहा मैडम से कांटेक्ट किया और हॉस्पिटल में लेकर आया उनको. तो 2 महीने हो गए अभी ट्रीटमेंट, 90% उन्होंने वो दाग ठीक कर दी. तर डॉक्टर, आपण रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. मला आता कोडाकडे यायचं आहे की कोड म्हणजे विटिलिगो हे नेमकं काय आहे आणि सध्या त्याचं देखील प्रमाण अनेकांच्या अंगावर पाहायला मिळतं. त्याचं नेमकं काय कारण आहे आणि आयुर्वेदात यावर कोणते प्रभावी उपचार आहेत? विटिलिगो, ज्याला प्रचलित भाषेत कोड म्हणतात, तर कोड हा आजार म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या त्वचेला रंग देणारे ज्या मेलॅनिन नावाचा स्त्राव असतो, तो स्त्राव हा मेलॅनोसाइट्स ह्या ग्रंथीपासून निघत असतो. तर काही कारणांनी त्या मेलॅनोसाइट्सच्या ग्रंथी आहेत त्या तो स्त्राव तयार करणं बंद करतात. त्याच्यामुळे त्वचेवर तो स्त्राव येत नाही आणि त्वचेला पांढरे डाग पडायला लागतात. तर हे पांढरे डाग पडायला लागतात त्यालाच आपण कोड म्हणतो. आणि आयुर्वेदामध्ये याला श्वित्रकुष्ठ म्हटलं जातं. आणि आयुर्वेदाच्या ग्रंथानुसार हा कष्टसाध्य व्याधी आहे. तर विटिलिगो झाल्यानंतर त्याचा रुग्णांवर जो प्रभाव असतो मानसिक,
तर त्या प्रभावामुळे सुद्धा रुग्णांना विटिलिगो होऊ शकतो. अच्छा. तर असं पण आहे. आता बऱ्याचदा एक उदाहरण मला द्यायचं आहे एका पेशंटचं, की जी कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये असायची, तिच्याकडे सासरी गेल्यानंतर तिला तिच्या पद्धतीने एक्सप्रेस करता यायचं नाही कुठल्याही. तर त्याच्यामुळे जो कंटिन्युअस जो तिला ताणतणाव होता, तर त्यामुळे तिला हळूहळू हे पांढरे डाग यायला लागले. तर आता तो ताणतणाव आणि तिच्या शरीरामध्ये झालेला बदल, तिच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये घडून आलेला बदल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिला व्हिटिलिगो झाला. तर आता व्हिटिलिगो ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर हा 15 ते 20% जेनेटिक आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आयुर्वेद सांगतो त्या पद्धतीने विरुद्ध आहार विहार आणि तुम्ही जो स्ट्रेस घेताय तो. आणि दुसरं एक अजून एक त्याचं कारण असं आहे व्हिटिलिगोचं, की तुम्हाला दुसरा कुठला ॲटोइम्युन डिसीज असेल. फॉर एक्झाम्पल काही स्त्रियांना थायरॉइड असतं, काहींना डायबिटीस असतं. तर मग डायबिटीस झालेला आहे त्यांना पण नंतर कोड होऊ शकतो. थायरॉइडमधल्या काही स्त्रियांना बऱ्याच प्रमाणात कोड झालेलं दिसून येतं. यांचं प्रमाण जर आपण बघायला गेलं तर आता माझ्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये जवळपास 30% स्त्रिया ज्यांना थायरॉइड आहे त्यांना व्हिटिलिगो झालेला आहे. हे तर मी स्वतः बघितलं आहे. तर त्याच्यामुळे आपण त्याला सायंटिफिक वेने म्हणू शकतो की एक ॲटोइम्युन डिसीज दुसरा ॲटोइम्युन डिसीज तयार करतो. आता तुम्ही मला कोड विषयी सांगितलात, आपला विषय सोरायसिस बद्दलही आहे. तर सोरायसिस म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि हा आजार पूर्णपणे बरा होत नाही असं देखील ऐकलेलं आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सोरियासिस म्हणजे सोरियासिस हा एक ॲटोइम्युन स्किन डिसीज आहे. तर तुमच्या शरीरामधील त्वचेमध्ये बिघाड होऊन आपली जी त्वचा स्थिती एक महिन्यानंतर 30 दिवसांनी तिथली पहिली त्वचा जाते आणि दुसरी त्वचा येते. हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये नॉर्मली चालत असतं. पण काही कारणाने त्यात बिघाड होऊन 4 दिवसाला ती स्किन मल्टिप्लाय व्हायला लागते आणि ज्या ठिकाणी ती मल्टिप्लाय होते त्या ठिकाणी असे पॅचेस पडतात ज्याला आपण प्लग सोरियासिस म्हणतो, जो खूप कॉमनली दिसून येतो. तर असे जेव्हा पॅचेस पडायला लागतात तर त्याला सोरियासिस म्हणतात. अच्छा. कारण ती स्किन कंटिन्यू मल्टिप्लाय झाल्यामुळे तिथे असे जाड थर तयार व्हायला लागतात आणि ती डेड झालेली स्किन हळूहळू निघायला लागते, त्याला स्केलिंग म्हणतात. अच्छा. मग त्याचा कोंडा अक्षरशः तो रुग्ण चालताना सुद्धा खाली पडायला लागतो. बापरे. मग असं जेव्हा होतं तेव्हा समाजामध्ये त्या रुग्णाला स्थान मिळत नाही. त्याच्यासाठी थोडं लोक त्याला टाळतात, अवॉइड करायला लागतात. सोशल गॅदरिंगमध्ये अशा पेशंटला लोक अवॉइड करतात. मग तिथून त्याचा जो एकटेपणाचा प्रवास सुरू होतो की तो बाहेर जाणं बंद करतो, मग एकाच ठिकाणी राहणार, घराच्या बाहेर नाही निघणार. तर हे असं सोरियासिसच्या पेशंटमध्ये पण घडतं. मला चांगलं आठवतं की माझ्याकडे एक जिंतूरून पेशंट आला होता. तो आपला साधा सिंपल कामगार होता. पण तो कामगार होता तर ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी तो बसला की तो उठल्यानंतर तिथे तो जे आपण म्हणतो की डॅन्ड्रफ म्हणूया त्याला, तो कोंडा तिथे पडायचा आणि मग बाकीच्या लोकांना वाटायचं की हा उठल्यावर इथे हे काय घाण पडलंय. मग लोक हळूहळू त्याच्याजवळ बसणं बंद करायला लागले, मग त्याच्याशी बोलणं पण टाळायला लागले. मग त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला. मग त्यांनी सांगितलं की बघा मला ह्या आजारापेक्षा समाजाचा जास्त त्रास आहे. खरं आहे. मग त्याच्यानंतर तो दुरुस्त झाल्यावर तो इतका आनंदी झाला की तो म्हणाला की आता मी 4 लोकात बसू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी ते ह्युमिलिएशन हे जास्त मारक ठरतं अशा पेशंटला. पण डॉक्टर, सोरायसिस संसर्गजन्य आहे का? कारण की त्याविषयीच लोकांना खूप कमी माहिती आहे, त्यामुळे लोक त्या माणसाला एक्सेप्ट करायला घाबरतात. त्याविषयी काय सांगाल? हा समाजामध्ये खूप मोठा गैरसमज आहे की व्हिटिलिगो आणि सोरियासिस हे कॉन्टेजियस डिसीज नाहीत. अच्छा. अजिबात संसर्गजन्य नाही. ज्या रुग्णाला हे आजार होतात त्याच्या शरीरामध्ये खूप चेंजेस झालेले असतात आणि ते आतून झालेल्या चेंजेसमुळे त्याला येतो. तो तुमच्या शेजारी बसल्यावर तुम्हाला कसा लागेल. पण हे लोकांना कळतच नाही. आपण कितीदा त्यांना सांगितलं तरी हा अवेअरनेस समाजामध्ये क्रिएट होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जेणेकरून ह्या लोकांना ह्युमिलिएशनचा सामना करावा लागणार. नक्कीच. मला प्रेक्षकांना सांगायचं डॉक्टर, प्रेक्षक हो, वर्षानुवर्ष सोरायसिस किंवा त्वचा रोगाने त्रासलेल्या रुग्णांनी डॉक्टर नेहा यांच्या स्किन हिल सोल्युशन्समध्ये ट्रीटमेंट घेतली आहे आणि त्यांना नेमका काय काय फायदा झालेला आहे त्यांच्याकडूनच आपण ऐकूयात. नमस्कार. मी घनवट देवीलाल काकासाहेब, अहिल्यानगर. साधारणतः मी 1-1.5-2 वर्षापासून स्काल्प सोरायसिस पीडित रुग्ण म्हणून होतो आणि या स्काल्प सोरायसिसमुळे माझी जी ट्रीटमेंट अगोदरची ॲलोपॅथी आणि इतर मी ज्या काही ट्रीटमेंट घेतल्या त्या तेवढ्या मेडिसिनपुरत्या योग्य किंवा तेवढ्या पुरता फरक पडायचा. परंतु शेवटी कंटाळून मी स्वतः ॲलोपॅथी कडे
योग्य निर्णय न आल्यामुळे शेवटी मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्याचा विचार केला आणि छत्रपती संभाजीनगर येथील नेहा डोणगावकर मॅडम यांच्या हॉस्पिटलला मी जेव्हा व्हिजिट दिली आणि त्यांच्या हॉस्पिटलला व्हिजिट दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केल्यानंतर माझे 1 महिन्यामध्येच जवळजवळ 80% स्काल्प सोरायसिस पूर्णपणे रिकवर झाला. तर माझं सगळ्यांना हे सांगणं आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये योग्य पथ्य पाळा, त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या पूर्णपणे सूचना, त्याच्यानंतर मेडिसिन असेल औषधं योग्य वेळी जर वापरले आणि स्वतःला पुशअप करून मानसिक आरोग्य जर सुदृढ ठेवले तर आपण या आजारातून लवकरात लवकर बरे होऊ शकतो. असे या पूर्णपणे या ट्रीटमेंटमधून मला 1 महिन्यातच जाणवत आहे की खूप चांगला रिझल्ट डोणगावकर मॅडमकडे आल्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे. धन्यवाद. तर आपण प्रेक्षकांची प्रतिक्रिया आता ऐकलेली आहे. डॉक्टर, त्वचा रोगांच्या उपचारादरम्यान रुग्णांकडून कोणत्या सामान्य चुका केल्या जातात? त्वचा रोगाबद्दल सगळ्यात पहिले तर मी असं म्हणेल की प्रत्येक पेशंट हा आजकाल गुगल डॉक्टर झाला आहे. हो, खरं आहे. त्याने गुगलवर सर्च केलं की कोड हा बरा होत नाही, की त्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट तेच एकदम बसतं. फिट्ट बसते की नाही आता गुगलने सांगितलंय की हा आजार बरा होत नाही म्हणजे मी बरा होत नाही. मग त्याचा तिथून जो निगेटिव्हिटीकडे प्रवास सुरू होतो. तर ह्या जर चुका त्यांनी टाळल्या आणि गुगलवर फक्त इन्फॉर्मेशन असते, ॲक्च्युअली तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतो की तुमचा आजार किती दिवसात बरा होईल, त्याच्यामध्ये किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटिलिगो असतात आणि सोरायसिस असतात, आणि तुम्हाला जर अतिशय कमी प्रमाणात झाला असेल तर तो कंप्लीट दुरुस्त पण होतो, त्याला वेळ पण कमी लागतो. तर तुम्ही ह्या चुका करू नये. दुसरी गोष्ट, ओव्हर द काउंटर जे वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतात, जसं की मला आता इथे खाज आली, मला इथे हे झालं, मग ते मेडिकलला जाणार, कुठलं तरी क्रीम घेणार, मग तेवढ्यापुरती त्याची खाज कमी झाली की मग तो म्हणणार की जाऊ दे आता बरं झालं ना, नंतर बघू. अशा पद्धतीने त्वचा रोग वाढतात. आणि तिसरी महत्त्वाची चूक जी कोडाबद्दल सगळे पेशंट करतात ती म्हणजे तो लपवून ठेवला जातो. आता मी इतक्या वर्षात बघितलं की आतमध्ये कुठेतरी पांढरा पॅच असेल तर शक्यतो स्त्रिया ह्या आतमध्ये कुठे पॅच आला तर अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा तो हातावर आणि चेहऱ्यावर होतो तेव्हा मग ते पळत डॉक्टर गाठतात आणि आले की पहिला प्रश्न मला सांगतात, मॅडम बाकीचं कधी पण होऊ द्या, मला हातावरचं आणि चेहऱ्यावरचं पहिले दुरुस्त करून, कारण हे बरं दिसत नाही. बरोबर. पण मला असं म्हणायचं की ते वाढेपर्यंत तुम्ही थांबूच नका, तुम्ही तात्काळ ट्रीटमेंट चालू करा. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही लवकर दुरुस्त व्हाल. तर ह्या चुका पेशंटनी करू नये असं मला वाटतं. बरोबर. डॉक्टर, आयुर्वेदिक उपचारांचा कालावधी हा मॉडर्न उपचारांपेक्षा जास्त असतो असं देखील ऐकले, त्याविषयी थोडक्यात सांगा. आयुर्वेदाचा कालावधी जास्त का असतो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एका त्वचा रोगाचं उदाहरण देईल. आर्टिकेरिया. आर्टिकेरिया म्हणजे रुग्णाला भयंकर खाज असते. मग हा रुग्ण, त्याची जर्नी कशी असते बघा, हा रुग्ण पहिले ॲलोपॅथीकडे जातो, मग त्याला त्याच्यासाठी अँटीहिस्टॅमिनिक दिले जाते की जे इचिंग कमी करतात, आणि त्यांनी बरं नाही झालं तर स्टिरॉइड दिलं जातं. मग तो तिथल्या तिथे दाबून टाकला जातो. मग तो दाबून टाकल्यानंतर परत परत उद्भवायला लागतो. तर आयुर्वेद आर्टिकेरियाबद्दल असं म्हणतं की तुमचं पित्तही दूषित झालेलं आहे, तुमच्या शरीरातली उष्णता वाढलेली आहे, आणि मांस रक्त दूषित झाल्यामुळे, मांसरस रक्त हे धातू दूषित झाल्यामुळे आर्टिकेरिया हा आजार होतो. मग त्याची शुद्धी जेव्हा आयुर्वेदामध्ये केल्या जाते तेव्हा तो आपोआपच दुरुस्त होतो. पण तुम्ही आयुर्वेदाकडे यायलाच वेळ केला तर मग तो जो कालावधी आहे तो, आणि आयुर्वेदाला रूट कॉजपासून ट्रीटमेंट करायची असते, ती रूट कॉजपासूनची जी ट्रीटमेंट आयुर्वेद करतो त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो. डॉक्टर, जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न की असं म्हणतात आयुर्वेदिक उपचार खूप दीर्घकाळ चालतात आणि खूप खर्चिक असतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा फार चांगला प्रश्न आहे. खरं तर हे पेशंटनी गृहीत धरलं पाहिजे की आयुर्वेदिक उपचार म्हणजे नेमके काय आहेत. आयुर्वेदामध्ये रूट कॉज पासून ट्रीटमेंट केल्या जाते. तुमच्या शरीरामध्ये तो आजार का झालाय, त्याची कारणं काय, ती सगळी कारणं गृहीत धरून त्या सगळ्या कारणांना रिमूव्ह केलं जातं. मग त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये पंचकर्म येतं, तुमची जी मानसिक परिस्थिती आहे तिला सुधारल्या जातं, आणि मेडिसिन पण दिल्या जातात. अच्छा. त्याच्यामध्ये तुमची झोप, तुमचा आहार, तुमचा व्यायाम ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. तर मग जेव्हा कुठलंही, आपण जसं म्हणतो की वृक्षाची फांदी तोडणं सोपं असतं, पण त्या रोगाचा पूर्ण वृक्ष काढणं ह्याला वेळ लागतो, आणि हा जो वेळ लागतो तो खर्चिक पण असतोच. पण हा खर्चिक असेल तरी तुम्ही आयुर्वेद ट्रीटमेंट करा, कारण तुम्ही मुळापासून तो आजाराला घालवता.
बरोबर. आणि तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. मला वाटतं आपल्या हेल्थ इतकं चांगली वेल दुसरी कुठलीच नाही आहे. खरंय. ते रुग्णांनी लक्षात घेऊन आयुर्वेदाचे उपचार केले पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना सोरायसिस आणि विटिलिगोवर कशा पद्धतीने आपण मात करू शकतो आणि मुळात हा आजार संसर्गजन्य नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही योग्य जनजागृती देखील केलेली आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. इथे येण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. थँक्यू. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.